नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 21 मे 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत लष्कराच्या भात्यामध्ये सूर्यास्त्राची भर पडलेली आहे या संदर्भात माहिती. नरेंद्र मोदी यांना FAO कडून नुकताच एक सन्मान मिळालेला आहे या संदर्भात माहिती. तसेच भारत इटली संबंधांना आता नवीन दर्जा प्राप्त झालेला आहे. या नवीन दर्जाबद्दल देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. 2026 मध्ये प्रस्तावित शेतकरी कर्जमाफी योजनेचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 21 मे. 21 मे हा दिवस संपूर्ण भारतभरामध्ये दहशतवाद विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा दिवस पाळण्यात येतो. 21 मे 1991 या दिवशी राजीव गांधी यांची श्री पेरुबंदूर हे तामिळनाडू या ठिकाणचं एक शहर आहे, या ठिकाणी त्यांची हत्या झालेली होती. 21 मे 1904 फिफा या संघटनेची आजच्या दिवशी स्थापना करण्यात आलेली होती. फिफाचा फुल फॉर्म आहे फेडरेशन इंटरनॅशनल डे फुटबॉल असोसिएशन. याचं मुख्यालय झुरिच स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. 21 मे 1881 वॉशिंग्टन DC येथे अमेरिकन रेड क्रॉस या संघटनेची स्थापना आजच्या दिवशी झालेली होती. 21 मे 2021 सुंदरलाल बहुगुणा यांचे आजच्या दिवशी निधन झालेले होते. ते चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि प्रसिद्ध भारतीय पर्यावरणवादी होते. 21 मे हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक चहा दिवस म्हणून देखील साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिन विशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. सूर्यास्त्र ही कोणत्या प्रकारची प्रणाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रॉकेट प्रणाली. लष्कराच्या भात्यामध्ये आता सूर्यास्त्र या रॉकेट प्रणालीची भर झालेली आहे. भारताच्या संरक्षण सज्जतेत आणखी एक मोठी झेप घेत स्वदेशी सूर्यास्त्र रॉकेट प्रणालीची यशस्वी चाचणी नुकतीच पार पडलेली आहे. पुण्यातील नाईब लिमिटेड या कंपनीने हे विकसित केलेले अत्याधुनिक क्षेपणास्त्र असून आता भारतीय लष्कराची ताकद हे क्षेपणास्त्र वाढवणार आहे. सूर्यास्त्राची वैशिष्ट्य काय? 150 किलोमीटर व 300 किलोमीटर पर्यंत अचूक मारक क्षमता या क्षेपणास्त्राची आहे. शत्रूचे तळ, रडार प्रणाली, नियंत्रण केंद्रे व रसद केंद्रावर अचूक लक्ष्यभेद या सूर्यास्त्रामार्फत डागण्यात येतो. आधुनिक दिशादर्शक व नियंत्रण प्रणालीमुळे उच्च अचूकता या सूर्यास्त्राची आहे. शीघ्र प्रतिसाद देणारी दीर्घ पल्ल्याची मारक प्रणाली या सूर्यास्त्रामध्ये असणार आहे. आत्मनिर्भर भारतला यामुळे बळ देखील मिळणार आहे. सरकारी संस्थांबरोबरच खाजगी क्षेत्रही आता प्रगत क्षेपणास्त्रे, ड्रोन व तोफखाना निर्मितीमध्ये पुढे येत आहे. पुढच्या प्रश्नाकडे. भारत फोरकास्ट सिस्टीम वापरणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, महाराष्ट्र. भारत फोरकास्ट सिस्टीम हे आता सध्या चर्चेमध्ये आहे. याचं कारण म्हणजे अत्याधुनिक भारत फोरकास्ट सिस्टीम वापरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी IITM जे पुणे या ठिकाणी आहे, यासोबत महाराष्ट्राचा करार हा झालेला आहे. सुपर कॉम्प्युटर अर्काच्या मदतीने जगातील इतर कोणत्याही प्रणालीपेक्षा अधिक वेगाने आणि अचूक हवामान अंदाज देणे आता शक्य होणार आहे. या भारत फोरकास्ट सिस्टीमचं महत्व काय? तर पूर, अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तींसाठी जलद इशारे यामार्फत मिळणार आहेत. शेतकऱ्यांना पाऊस, उष्णतेची लाट व दुष्काळाबाबत वेळेवर सूचना मिळतील. सिंचन व जलसाठा व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल. पिकांचे नुकसान कमी होऊन अन्नधान्य महागाईवर यामुळे नियंत्रण मिळणार आहे. तसेच उष्णतेच्या लाटा व प्रदूषणाबाबत आरोग्यपूर्व सूचना देखील या सिस्टीमद्वारे मिळणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, भारत फोरकास्ट सिस्टीम कोणी तयार केलेले आहे? तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी. आणि हे वापरणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर महाराष्ट्र. पुढचा प्रश्न. INS दुनागिरीची निर्मिती कोणत्या प्रकल्पांतर्गत करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रोजेक्ट 17A. INS दुनागिरी P-17A भारतीय नौदलाची ही अत्याधुनिक छुपी युद्धनौका आहे. भारतीय नौदलाची INS दुनागिरी ही पुढील पिढीतील प्रगत स्टील्थ युद्धनौका असून तिची निर्मिती प्रोजेक्ट 17A अंतर्गत
गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स म्हणजेच GRSE या संस्थेद्वारे करण्यात आलेली आहे. या दोनागिरीचं वैशिष्ट्य काय? तर 75% पेक्षा अधिक स्वदेशी सामग्रीमुळे आत्मनिर्भर भारतला यामुळे मोठी चालना मिळणार आहे. स्टील्थ तंत्रज्ञानामुळे रडारवर सहज शोध घेणे आता कठीण होणार आहे. आधुनिक स्वयंचलित यंत्रणेमुळे कार्यक्षमता देखील वाढेल. ब्रह्मोस क्षेपणास्त्र, MF स्टार रडार, MRSAM प्रणालीसह सज्ज हे असणार आहे. पाणबुडी विरोधी रॉकेट्स व टॉर्पेड्सची क्षमता या INS दुनागिरीमध्ये असणार आहे. संयुक्त डिझेल आणि गॅस प्रणालीवर चालणारी ही युद्धनौका दूरवरच्या समुद्री मोहिमांसाठी सक्षम असून हिंद प्रशांत क्षेत्रातील भारताची सागरी सुरक्षा अधिक मजबूत करते. त्यामुळे लक्षात घ्या, INS दुनागिरी ही प्रोजेक्ट 17A अंतर्गत गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर म्हणजे GRSE द्वारे तयार करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीची फॅक्ट आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात येऊ शकते. पुढचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना FAO कडून कोणता सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ॲग्रिकोला मेडल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना FAO याकडून सर्वोच्च सन्मान मिळालेला आहे. UNच्या फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, ज्याला FAO असे म्हटले जाते, यांच्याकडून ॲग्रिकोला मेडल हा सर्वोच्च सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. रोम, इटली या ठिकाणी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. हा सन्मान भारताच्या कृषी क्षेत्राला समावेशक, सक्षम, शाश्वत आणि समृद्ध बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची जागतिक पातळीवरील दखल घेत आहे. तसेच भारतीय शेतकरी, पशुपालक, मत्स्य व्यावसायिक आणि कृषी शास्त्रज्ञ यांच्या अन्न सुरक्षेसाठीच्या योगदानाचाही गौरव या पुरस्कारातून करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारत इटली संबंधांना कोणता नवीन दर्जा देण्यात आलेला आहे? विद्यार्थी मित्रांनो, इंटरनॅशनल रिलेशन या घटकामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न वेळोवेळी विचारण्यात येतो. त्यामुळे लक्षात घ्या, करंट अफेअरमध्ये हा प्रश्न आपल्याला वारंवार दिसून आलेला आहे आणि आगामी काळामध्ये ज्या कोणत्याही परीक्षा होणार आहेत त्यासाठी हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असणार आहे. भारत इटली संबंधांना कोणता नवीन दर्जा देण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप. भारत इटली संबंधांना नवीन दर्जा आता प्राप्त झालेला आहे आणि या दर्जाचं नाव आहे स्पेशल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप. इटली दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी द्विपक्षीय संबंधांना नवीन उंची दिलेली आहे. व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, AI, स्वच्छ ऊर्जा, शिक्षण, समुद्री सुरक्षा, कनेक्टिव्हिटी आणि महत्त्वाच्या खनिज क्षेत्रामध्ये सहकार्य वाढविण्यावर भर देण्यात आलेला आहे. अनेक महत्त्वपूर्ण करारांची या दौऱ्यादरम्यान देवाणघेवाणही झाली, ज्यातून भारत इटली संबंध अधिक मजबूत आणि व्यापक होत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक व जागतिक घडामोडींवरही चर्चा करत दीर्घकालीन भागीदारी अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या अतिशय महत्त्वपूर्ण चालू घडामोडी होत्या. याच चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, भारत फोरकास्ट सिस्टीम ही कोणत्या संस्थेने तयार केलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत इस्रो, IMD, DRDO की IITM. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPSC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.